श्री स्वामी समर्थ सर्वांना. सोनू आणि बरंच काही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं. त्यासाठी आपल्याला हवी आहेत 6 लिंब मीडियम आकाराची बारीक सालीची, 1 वाटी गूळ बारीक चिरलेला, लाल तिखट 1.5 टीस्पून, 1 टीस्पून जिरे पावडर, मीठ स्वादानुसार. सगळ्यात पहिले लिंब जी आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण त्याच्यावर गरम उकळलेलं पाणी घालत आहोत लिंबावर आणि 10 मिनिटं अशीच लिंब पाण्यामध्ये ठेवणार आहोत, जे की गरम पाण्याने लिंबाची जी सालं असतात ती नरम होणार. 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण जी ही लिंब टाकलेली गरम पाण्यामध्ये ती आता काढणार आहोत, बाहेर काढणार आहोत एक एक करून, आणि एका सुती कपड्यावरती ती लिंब पुसणार आहोत, ताकी त्याच्यावरती असलेला पाण्याचा एकही अंश राहिला नाही पाहिजे. जर पाणी राहिलं तर ते लिंबाच्या लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ते आपण घट्ट कपड्याने पुसून घेणार आहोत. लिंबू असे मस्त सुती कपड्याने पुसल्याने त्याच्यावरती जी काही घाण असेल, धूळ वगैरे लागली असेल ती सगळी निघून जाईल. आता आपल्याला काय करायचं, ही लिंब आहे, या लिंबाला कापून एकाचे 8 बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला. तुम्हाला दाखवत आहे लिंबाचे बारीक तुकडे करून. आता आपण लिंबू कापून घेत आहोत. सगळ्यात पहिले बारीक सालीची लिंब घेतलेली आपण बघू शकता. आता आपण एकाचे 4 तुकडे करणार आहोत. असे एक एक करून आपण सगळे लिंबाचे बारीक असे तुकडे करणार आहोत. एका लिंबाचे 8 भाग. सगळे लिंब कापून घेत आहे मी. सगळी लिंब कापून झालेली आहे. सगळी जी लिंब आहे ती कापून झालेली आहे. आता त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकणार आहोत. बियाने लिंबाला कडवटपणा येतो, त्यामुळे त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण एक एक करून काढून टाकणार आहे सगळ्या ह्याच्यातल्या. आता आपण या सगळ्या लिंबाच्या ज्या फोडी होत्या त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यात सगळ्या ज्या कापलेल्या फोडी होत्या त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड, म्हणजे थोडी जाडसर क्रश, जो की तोंडाला आपल्याला लागला पाहिजे की हे लिंबाचं लोणचं आहे, असं जाडसर थोडंसं वाटणार आहोत. बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत. जर बिया राहिल्या तर लोणच्याला कडवटपणा येण्याची शक्यता असते. तो जर काही बी असेल तर ती काढून टाका, कारण बियामुळे कडवटपणा येतो लोणच्याला. आता हे सगळं जे आहे ते आता तुम्ही बघू शकता, मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता ही जे आहे लिंब कापलेली जी बारीक, ते आता मी मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर अशी भरट काढत आहे. आता आपण मिक्सरवरनं ही भरट काढली, तुम्ही बघू शकता. थोडी जाडसर आहे ना, एकदम बारीक पण नाही, जाड पण नाही, थोडी दाताला लागेल असं थोडी चरचरीत अशी मी हे केले, वाटप केलं आहे त्याचं. म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही, खाताना एकदम मस्त लागेल. आता काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिले गॅस गरम करायचं आहे.
गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई आता मी गरम करायला ठेवत आहे तापवाला. एकदम बारीक गॅसवरच बनवायचं आहे आपल्याला सगळं ते. ही जी आता आपण वाटलेली जी लोणच्याचं लिंबूच्या लोणच्याचं जे स्क्रश आहे ते आता मी कढईत मूव करणार आहे, कढईमध्ये टाकणार आहे. ही जी आपली लिंबू होती, जी रसाळ होती, त्यामुळे थोडं त्याला लिंबाचं मी हे करताना त्याच्याबरोबर लिंबाबरोबर रससुद्धा आलेला आहे. आता जसं मी हे लिंबाचं टाकलं आहे, याच्यात ट्रान्सफर केलं, त्याच्याबरोबर मी जो 1 वाटी जो गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा त्याच्याबरोबर टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. बारीक गॅसवर मिक्स करायचं आपल्याला पूर्णतः. जोपर्यंत त्याचा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. मी हा बारीक चमच्यानेच यूज करत आहे. तुम्ही बघू शकता हे लिंबाचं लोणचं जे आपण बनवत आहे, तर पाकामध्ये जे गुळाचा जो पाक झाला त्याच्यामध्ये हे लिंबाचे जे फोडी आहेत त्या थोड्या मेल्ट होत चालल्या आहेत, थोड्या मेल्ट होतात. तर अजून मेल्ट झालं पाहिजे आणि 1 तारी पाक बनला तर आपलं लोणचं जे आहे ते रेडी आहे असं आपल्याला समजावं लागेल. 1 तारी पाक तर अजून झालेलं नाही आहे, थोडा अजून वेळ लागेल. हे जे लिंबाचं लोणचं आहे हे तुम्ही ज्या मुलांना आजारी असतील, तोंडाची चव निघून गेली असेल, ते सुद्धा हे चाटण म्हणून खाऊ शकता. त्याच्याने तोंडाला चांगली चव येते. त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांना जर भूक लागत नसेल तर या लिंबाच्या लोणच्याबरोबर 1 चमचा मध घालून ते दोन्ही मिक्स करून दिलं तर त्या लहान मुलांची जी भूक असते ती पण वाढते. हे लिंबाचं लोणचं आयुर्वेदिक आहे, घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनतं. एकदा ट्राय करून नक्की बघा. हे तयार झालं आहे की नाही कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवत आहे. हे एका चमच्यात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा पाक जर पोटाला चिटकला, 1 तारी पाक झाला, तर समजून जायचं की आपलं लोणचं रेडी आहे, तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे 1 चमचा जिरे पावडर, जे की मी घरी बनवलेली आहे, ते आपण बनवून टाकू शकता. जिरेपूड घातल्याने त्याला चांगली चव येते. मिक्स करायची आहे आता आपल्याला. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. आणि जसं हे थोडंसं थंड होईल, थंड झाल्यावर आपल्याला त्याच्यात आपण जो लाल मिर्च पावडर आहे, जी लाल तिखट घेतली, ते आपल्याला त्याच्यात घालायची आहे. मी गॅस बंद करत आहे. यात मी लाल तिखट घालत आहे चवीनुसार आणि पुन्हा मिक्स करत आहे. गरम असताना, जास्त थंड नाही करायचं, गरम असतानाच मिक्स करायचं. हे वर्षभर टिकतं लोणचं बनवून. फक्त आपल्याला हे काचेच्या बरणीमध्ये, घट्ट हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं. वर्षभर टिकतं, पाणी लागू द्यायचं नाही. तर आपलं तयार आहे आंब्याचं आंबट गोड तिखट लोणचं. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी हा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय तुम्हाला आता तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कळवायला विसरू नका. नमस्कार. पुन्हा भेटूया. नमस्कार.